नमस्कार दोस्तों। अनजान राहों पर चल रहा था, जिंदगी से मुलाकात हो गई। मित्रांनो, आयुष्यात खूप चढउतार पाहिले, पण कुठल्याही गोष्टी न घाबरता आपण मनाचा निश्चय केला आणि कष्ट करण्याची तयारी ठेवली तर तुम्ही काही साध्य करू शकता। मी नेहमी म्हणतो, सकारात्मक व्हा। जसा तुम्ही विचार करता तसंच आयुष्य घडत असतं। माझंही असंच आहे। 10 बाय 10च्या खोलीत मी माझं आयुष्य सुरू केलं आणि त्यावेळेला मला वाटायचं की मी कसा मोठा होणार, पण एक मनाची इच्छा होती, खंबीरपणा होता की मला मोठं व्हायचंच आहे। मित्रांनो, जेव्हा आपण एखादा व्यवसाय करतो, बिझनेस करतो, त्याच्यामध्ये चढ उतार येणारच, नफा नुकसान येणारच, पण त्याला घाबरायचं काही कारण नाही। आपण म्हणतो ना, अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे आणि ते आपण अपयश आलं तर उलट ती आपण संधी समजायची आणि त्या दृष्टीने वाटचाल करायची। मीही तसंच करत गेलो। प्रत्येक अपयशाला मी एक सुवर्ण संधी समजली आणि त्यासाठी कष्ट करत गेलो। मी एवढं सांगेन की तुम्ही रात्रंदिवस काम करा, फळ अपेक्षा ठेवू नका, परमेश्वर फळ तुम्हाला देतोच आहे। आणि कुठल्याही गोष्टीचा तुम्ही अहंकार बाळगू नका। आपण पूर्णपणे स्वतंत्रपणे विचार करत राहिलो, सगळ्यांचं चांगलं समजत राहिलो, भलं करत राहिलो तर परमेश्वर आपलंही भलं करतो। आणि या आयुष्याने मला हेच शिकवलं, जेव्हा काही नव्हतं तेव्हाही समाधानी होतो, आज सर्व काही आहे तरी समाधानी आहे। पण एक समाधान एका गोष्टीचं आहे की जे तत्त्व, जे प्रिन्सिपल मी माझ्या आयुष्यात ठरवले आणि त्या प्रिन्सिपलने मी जेव्हा पुढे गेलो आणि तेव्हा लक्षात आलं की फार मोठं यश परमेश्वर तुम्हाला देतो। आज छोट्याशा व्यवसायातनं सुरुवात करत करत आज आमचं कोहिनूर ग्रुप एवढ्या मोठ्या पातळीवर पोचलं आहे, हे कधी मी स्वप्नातील विचारसुद्धा केला नव्हता। पण केवळ केवळ कष्ट, प्रामाणिकपणा, त्याग, डेडिकेशन, कष्ट करण्याची तयारी, या जर गोष्टी मनातही असल्या आणि सकारात्मक विचार, तर तुम्ही काही साध्य करू शकता। आणि मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की तुम्ही आयुष्यामध्ये तुम्हाला घडायचं असेल, पैसाच पाहिजे असं काही नाही आहे। बिझनेस करायला माझ्याकडे पैसा नाही, मी कसं करणार, असं काही नाही। माझ्याकडे काही नव्हतं, पण एक इच्छाशक्ती होती, मोठी स्वप्न होती। मी नेहमी म्हणतो, मोठी स्वप्न पहा, पण नुसती स्वप्न पाहून उपयोग नाही। स्वप्नांचा पाठलाग करा, स्वप्नांच्या मागे धावा आणि ती स्वप्न मला पूर्ण करायची आहे याची इच्छाशक्ती, असा संकल्प मनात असा ठेवला तरच आपण आयुष्यात पुढे जाऊ शकतो, असं मला विश्वास आहे। यामुळे मी तुम्हाला एवढंच सांगेन की जो कष्ट करेल तो पुढे जाईल। एका दिवसात मनुष्य कोणी श्रीमंत होत नाही आणि